ओडिसामधून हैदराबाद मार्गे सोलापूरकडे येणारा गांजाचा ट्रक पुण्यातील सीमा शुल्कचे नार्कोटिक सेल्सच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर पुणे महामार्गावर पकडला. ट्रकमध्ये तब्बल 1309 ग्रॅम गांजा होता. त्याची किंमत अंदाजे 6,54,00,000 रुपये आहे. ओडिसातील गनुपूर येथून गांजा सोलापुरात आणला जात असल्याची खबर कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली. कस्टमच्या टीमने सोलापूर पुणे महामार्गावर सापळा लावला. 6 ऑगस्टच्या मध्यरात्री सोलापूर पुणे महामार्गावरून संशयित ट्रक MH16/DK555 येत होता. अधिकाऱ्यांनी ट्रकला थांबवून झडती घेतली. पाहणी केल्यावर क्रेटखाली गांजाची पोती आढळली. या ट्रक चालकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गांजा ओडिसातून घेऊन सोलापुरातच द्यायचा होता. गांजाची विक्री महामार्गांवरच होते, त्यामुळे कस्टमने गाडी शहराबाहेरच पकडली. तो गांजा सोलापुरात कोणाला देणार होता याचा तपास पुण्याचे पथक करीत आहे.